खूप आवडला की काही नवीन किरण काका साहेबांनी नवीन काही दाखवलं की असंही वधूवर मेळावा होऊ शकतो बा. पण मेला वधूवर मेळावा नाव देणं आणि गेट टुगेदर आहे. पण एक म्हटलं तर गेट वधूवर मेळावा आहे. पण एक नवीन काही त्याच्यामधून आपल्याला एक नवीन शिकायला भेटतं आहे की पहिले मुलं मुलींची पसंती महत्त्वाची असते. मुलं मुलींची पसंती झाल्यानंतर मग पालक पुढे विचार करतात, कुंडली जमवता आणि मग पुढे विषय चालतो. पण यामध्ये असं पाहिलं आपण सांगितलं की कुंडली पालक पहिले कुंडली पाहता, कुंडली पाहिल्यानंतर त्याच्यात निलंबनाचा विषय तिथे थांबून टाकतात. पण मग भरपूर ठिकाणी असं बी अनुभव आला की 2 ब्राह्मण चांगले सांगतात, 2 ब्राह्मण वाईट सांगतात. पण सगळ्यात महत्त्वाचा विषय की मुलं मुलींची पसंती सर्वात महत्त्वाची असते. आणि किरण काकांनी जे आपल्याला सर्वांनी येऊन जमवलं, आपल्याला एकाच ठिकाणी मोठा प्लॅटफॉर्म दिला की एका ठिकाणी आपण 20 मुली पाहू शकू, ती मुली 20 मुलं पाहू शकणार. म्हणजे जो आपला टाईम आहे तो टाईम पण वाचेल आणि घरच्या पालकांचा पण टाईम वाचेल. कारण की या लॉकडाऊनच्या कार्यकाळात खूप वाईट परिस्थिती आहे की इकडे जाणं तिकडे ते आपल्याकडे येतील. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गापेक्षाही एक चांगलं वाटलं. आणि किरण काकाचे जेवढे आभार मानेल आभार सर्वात पहिले आभार तर म्हणजे माझे मानायचं नाही. कारण की कसं आहे, हा जो कन्सेप्ट आहे हा तुम्हाला समजला. म्हणजे तुम्ही जर आले नसतील तर माझ्या आईने पैसे खर्च करा का काही पण खर्च करा, त्याला नाही म्हणत. तुम्ही आले म्हणजे थँक्स पहिले तुम्हाला समजणार, तुम्हाला थँक्स आहे. तुम्हाला हा कन्सेप्ट समजला आणि तुम्ही एक जी रूढी आहे तिच्या पुढे थोडंसं एक पोल आपण पुढे टाकतोय. म्हणजे हा कन्सेप्ट तुम्ही आणि काका साहेबांनी नवीन सुरुवात केली आहे त्यामध्ये त्यांना धन्यवाद दरवर्षी म्हणतच नाही मी म्हणजे आपण हे जे आयोजन आहे ना आपल्याला म्हणजे प्रत्येक महिन्यातून कमीत कमी 2 घ्यायचं आपलं प्लॅन आहे. म्हणजे आमचे जे कन्सेप्ट आहे ना हे कॅन्डिडेट पर्यंतच पोहोचत नाही, पालकापर्यंत पोहोचतात. तर पालकचे ते मुलांपर्यंत पोहोचवतच मुळात जो आहे ना तो मुलांना तो विषय सांगितला आणि बऱ्याच पालकांनी. मला एक सांगा, वधूवर मेळाव्याची ही आयोजनाची तारीख कोणाकोणाला माहिती होती? सर्वात पहिली अशी माहिती होती. बरं, फेसबुक वगैरे माझं जे ते इंस्टाग्राम असून मी करतो बराच प्रयत्न, पण मग फॉलो करत असाल तर सर्वांनी फॉलो करायचो. आता मी म्हणजे मला मी आणतोय ॲडव्हान्समध्ये तुमच्यासाठी मला स्वतःला, पण मग तो फेसबुक म्हणा व्हॉट्सअप हे ते असं करतोय आपण प्रयत्न ते. पण बऱ्याच गोष्टी म्हणजे काय मध्ये लव ह्या गोष्टी मुलींचे पण काही व्हिडिओ व्हायरल हे केले होते, पण मी ते डिलीट केले. कारण की कसं आहे, फार रिस्ट्रिक्शन म्हणजे एक बॉदरेशन असतं. मुला मुलींचे फोटो रिलीज करणे काही करणे एक म्हणजे मी सामूहिकरित्या करतोय तर त्याला टेन्शन असतं. आणि म्हणजे फोटोवरून कन्सेप्ट किती केला तरी तो क्लिअर नाही होतो. जोपर्यंत तुम्ही समोरासमोर एकमेकांना पाहतो तो कन्सेप्ट तो क्लिअर होतो. आणि हे क्लिअर की आपण एकमेकांना